नमस्कार मुलांनो, आज काय विशेष दिन आहे माहिती आहे तुम्हाला? आज आहे वैशाख शुद्ध पंचमी, म्हणजेच आद्य शंकराचार्य यांची जयंती आहे. तुम्हाला आद्य शंकराचार्य कोण हे माहिती आहे का? बरं सांगा बघू. माहिती असले पाहिजेत. आद्य शंकराचार्य हे आपल्या हिंदू धर्माचे प्रवर्तक होते. हिंदू धर्म म्हणण्यापेक्षा हिंदू सनातन संस्कृती ही आपली आहे. हिंदू धर्म म्हणण्यापेक्षा हिंदू ही जीवन जगण्याची एक पद्धत आहे. आपली हिंदू संस्कृती, सनातन संस्कृती ही संपूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे. ही पहिली गोष्ट मुलांना लक्षात ठेवा. आणि इसवीसनपूर्व कालखंडात म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी संपूर्ण जगामध्ये वैदिक सनातन हिंदू संस्कृती नांदत होती. त्याचे पुरावे वेळोवेळी आपल्याला उत्खननातून पाहायला मिळतात. तर सर्वप्रथम आपल्याला आपण हिंदू असल्याचा सार्थ अभिमान असला पाहिजे. वृथा अभिमान उपयोगाचा नाही, सार्थ अभिमान म्हणतोय मी. तर या हिंदू धर्माचे प्रवर्तक म्हणजे काय की त्या काळी हिंदू धर्माला ग्लानी आली होती. बौद्ध धर्म आणि जैन धर्म यांचं हिंदू धर्मावर आक्रमण चालू होतं. पद्धतशीरपणे हिंदू धर्मियांचं धर्मांतर केलं जात होतं. तर अशा ह्या अतिशय विचित्र कालखंडात, मरगळलेल्या कालखंडात आद्य शंकराचार्य प्रगट झाले आणि त्यांनी आपल्या हिंदू समाजाला एक उत्तम अशी नवी दिशा दिली. आद्य शंकराचार्य हे भगवान शिवशंकरांचे अवतार मानण्यात येतात. अवघं 30, 32, 35 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं, पण त्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रचंड कार्य करून ठेवलं. आद्य शंकराचार्य यांनी हिंदू धर्माचा आणखीन प्रसार व्हावा आणि हिंदू धर्माला एक चांगलं अधिष्ठान मिळावं आणि संरक्षण मिळावं यासाठी 4 दिशांना मठ स्थापन केले. एक दक्षिणेत शृंगेरी येथे स्थापन केला, दक्षिण दिशेला. पश्चिम दिशेला द्वारकेला स्थापन केला, गोवर्धन पीठ. त्याच्यानंतर पूर्व दिशेला स्थापन केला, आपली जगन्नाथपुरी आहे तिथे एक मठ स्थापन केलं. आणि उत्तरेला जोशी मठ, इथे या ठिकाणी त्यांनी मठ स्थापन केलं. 4 दिवसांना 4 शंकराचार्यांची नेमणूक केली आणि त्यांना सांगितलं की आता आजपासून हिंदू धर्म, हिंदू संस्कृतीची जबाबदारी तुमची आहे. हिंदू संस्कृती वाढावी यासाठी तुम्ही अथक प्रयत्न केले पाहिजे. मुलांनो, हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्म आपण जो म्हणतो, हिंदू संस्कृती कधीही कोणावर जबरदस्ती करत नाही, कधीही कोणावर लादली गेलेली नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. हिंदू धर्मियांनी बळजबरीने कोणाचं कधीही अपहरण केलं नाही, कोणाला कधीही धर्मांतर करायला सांगितलं नाही. हिंदू धर्म हा पूर्णपणे पवित्र आहे आणि विज्ञानावर आधारित आहे. अशा अनेक चांगल्या चालीरीती हिंदू धर्मात आहेत. तर ह्या सर्व चालीरीतींचा आपण अभिमान बाळगला पाहिजे आणि हिंदू धर्म काय हे आपण जगाला पटवून दिलं पाहिजे. कारण शेवटी सिंधू ह्या शब्दावरून हिंदू या शब्दाची निर्मिती झाली असे म्हणतात. आपण राहतो हिंदूंचा बहुसंख्य असलेला भाग म्हणजे हिंदुस्थान. अशी फार कमी ठिकाणं आहेत की जिथे हिंदूंचं प्राबल्य आहे. आणि हिंदू म्हणजे काय तर संपूर्ण जगाला प्रेमाने वागवणारी ही आपली अशी संस्कृती. आद्य शंकराचार्य यांनी अनेक स्तोत्र लिहिली, अनेक विपुल लेखन केले. त्यामध्ये सुद्धा त्यांनी वैज्ञानिक तत्त्व म्हणजेच रिलेटिव्ह मोशन, सापेक्ष गती, त्याच्यानंतर गुरुत्वाकर्षण शक्ती यांचे दाखले दिलेले आहेत त्यांनी त्यांच्या लिखाणात सुद्धा. हेही आपल्याला माहिती आहे का? संस्कृत भाषा जरी असली तरी संस्कृत भाषेचं संवर्धन, कारण संस्कृत ही पूर्व हिंदुस्थानाची, संपूर्ण हिंदुस्थानात बोलली जाणारी अत्यंत महत्त्वाची अशी भाषा होती. आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की जे शंकराचार्य ज्यांच्यामुळे आज आपण आहोत त्या शंकराचार्यांची आज जन्मतिथी आहे. आपण सर्वांनी आजच्या दिवशी शंकराचार्यांचं स्मरण करू आणि हिंदू धर्माला बाधा येईल, हिंदू धर्माला काळिमा फासला जाईल असं कुठलंही कृत्य मुलांनो आपल्याकडनं होणार नाही. आपण हिंदू संस्कृतीचा सुयोग्य चांगल्या पद्धतीने प्रचार करू अशी आपण आजच्या दिवशी प्रतिज्ञा करूया. आणि हीच खरी म्हणजे आद्य शंकराचार्यांना विनम्र आदरांजली ठरेल. जयतु हिंदू राष्ट्रम, जयतु संस्कृतम. जय हिंद. धन्यवाद.